मायनीच्या भूमीत मराठ्यांचा यलगार, हजारोंच्या गर्दीत जरांगे पाटलांना ठाम साथ. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा. फलटण खटाव माण तालुक्यातील मराठा समाजाची मोठी उपस्थिती. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मायनीच्या भूमीत आज पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद एकवटली. सातारा गॅजेटियरची तातडीने अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी मायणी येथे मंगळवारी दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी भव्य मराठा समाजाची बैठक पार पडली. कैलासवासी शंकरराव पाटील सांस्कृतिक भवन परिसरात झालेल्या या बैठकीला फलटण, खटाव आणि माण तालुक्यातील विविध गावातून हजारो मराठा बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित समाज बांधवांनी एकजुटीचा निर्धार करत एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या बैठकीला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. आम्ही 96 कोटी मराठा आहोत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय 6.5 कोटी मराठे मागे हटणार नाहीत. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या वेळी सरकारला आपली किती ताकद लावायची असेल ती लावावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या बैठकीत प्रमुख मुद्दा ठरला तो म्हणजे सातारा गॅजेटियरची तातडीने अंमलबजावणी. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, युवकांच्या रोजगाराचा आणि पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत महिला, युवक, विद्यार्थ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ वर्तमानापुरता मर्यादित नसून पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याची भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली. फलटण, खटाव, माण या 3 तालुक्यांची ताकद मायनीत एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमुळे मायनी पुन्हा एकदा मराठा एकजुटीचे केंद्र ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मराठा आरक्षण आणि सातारा गॅजेटियरच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली. आणि आपल्या गावामध्ये त्याला पण बघायचं हे गावामध्ये महाराष्ट्र कसा करतो त्या लोकांना पुस्तकातून एक नाही उचलून घेतले पुऱ्या राज्यात घेतला तो त्यावेळेसचा भाग करायला आणि बरोबर त्याच्याकडे काय झालं भाव घेऊन आला मराठ्यांना जावं करू लागला. नुसते पाणी कपडे घालायचे आणि स्टाम्प लावायचे तरी जागा ठेवला. तुमच्या मुखाच्या संधी दुसऱ्या लोकांना कापा हे जाती राहणार नाही मिळत. रक्त पुस्तक असं नसतं आव्हान घरात बसायचं. याने काय होतं, जातीसाठी खस्ता घ्यायला लागतं, जातीसाठी निघावं नुसतं यायचं आणि वर पडायला भाषा पुस्तक बोलायचं. त्याने नाही होत नाही. त्याच्यासाठी मराठ्याचे मराठ्याच्या गावात पाणी पुस्तक द्यायला लागतं. पूर्ण धिरबागाने लागत राजकारण समाजाला नाही होतं. तिथं बोलणं आणि
काहीतरी मार्केटला शब्द आहे म्हणून ते शब्द आपण ठोकायचे नाही तरी दाढीला नाही आणलं मोठ्यांना फुकट नाही समाजाच्या जीवनात हलकाई व्हावी समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा असं होत नाही जाणं व्हायला लागतं मराठा समाजासाठी असलेच काम करावं लागतं कुठेतरी काहीतरी शब्द सावध त्याच्यावरती करायचं आणि कुठेतरी त्याला पाहिजे समाजाची ताकद आणि शक्ती आणि यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात हे काय की समाजाला पूर्ण करायला हे काय की समाज किती मोठा होणार नाही माझ्या भावाच्या वाटाचा अभ्यास लागता गाड्या चालल्या सगळ्या आणि पाठीमागून पोलीस स्टेशनला ठेवलं तरी पण मला समाजाच्या कार्यक्रम करत नाही करायचं पण आम्हाला तुझं थोडं लागलं कसं नाही की वारीवरती नसता एवढा केलं बरोबर आणि त्या भयानं चोराची कार्यक्रम किंवा मला वाटतं मागच्या काळात सांगितलं आज पुढे आलेल्या होत्या आज तपास मागवू आम्हाला कळलं निश्चित करा त्याच्या कार्यक्रम घेतली आणि कालच सगळे गोष्ट मागायचे बरोबर माझ्या समाजाचे वेगळे जीव लावले समाजाचे ग्रुप तिथे असताना मी बैठक पण नाही विद्याला करत केली हा महाराजा लक्ष करतो मी जी सगळं सोडून दिले आणि पहिला त्याला लागले आपलं लागले केले तरी पण तो गाव मिळत आपण काय सावा कावलं नाही नोकरीवर टाकलं नाही म्हणलं मी व्यवस्थित माझ्या पाठीला फुटा मारला तुम्ही पुढे जावा तिथं जे झालं काम करावं आम्हाला ते सुरू ना ती सुरूच्या याच्यावर बहुत खुशी झाली का आपका माझी काम होता हो तुमच्या मागला त्यांनी जर जमा लागलं ना तुमचा जबाबदारी तुम्हाला घेणार तुमचं काम करणाऱ्या पोरांवरती काय आजूबाजूला फिरणाऱ्या पोरांवरती काय त्या पोरांनी समाजाचं काम नाही करायचं त्या पोरांनी झोपून घेऊन काम नाही करायचं समाजाला न्याय द्यायचा या भूमिकेतून माझ्या मराठी समाजाच्या गरिबांनी प्रयत्न तुमची मनमानी सारखी सुरू आहे आमच्या ध्येयात येत आहे तुमची मनमानी चालू आहे तुम्ही जाऊन बाजूच्या 7 जणांच्या सगळ्या लोकांना फूट पाडायची त्रास द्यायचा त्यांना एक गोष्ट माहित नाही आंदोलनाचा पुकार करण्यासाठी शांतता शब्द दिला होता म्हणून आम्ही सांगतो एकदा बंधनं तुटले तुम्हाला मला करायचे जे मराठी सुद्धा करायचे फेसबुक वर करते कुठं काय आज तेवढे तुमच्या बाप हे दुसरं आम्हाला माहिती आम्हाला काम करायची होण्याची शक्यता नाही पण एक दिवस असा होता इतका अत्याचार करायला लागले जितकी दहशत तुम्ही मानवायला लागले सत्ता तुमच्या हातावरून तर खूप पुढे दुसरं फिरू शकते एक हसऱ्याचा होता कोणत्या देश जगात पंतप्रधानांना काय होती हसऱ्या बाबू भारतात कोण होती दिवस फिरत असते आम्ही एकदा लोकांच्या लक्षात आला तर लोकांच्या लक्षात येतं आता मात्र आम्ही शेतकरी चालवतो लोकांना साथ आणतात शेतकऱ्यांना तुमच्या शेतकरी महामाराचे लोक भेटतील महाराष्ट्र आम्हाला त्यामुळे तुमच्याकडे त्यांचा पण मुद्दा आहे जाणून तुझं अन्याय सुरू आहे शेतकऱ्याची कर्जमाफी नाही जाणून घेणार नाही गंगाराचे जाणून बघून द्यायचं मराठ्यांना ज्याच्याकडे देऊ आठवड्यामध्ये देऊ नाही
हिरवण्याची आणि जातीयवादाची प्रक्रिया कोण राबवत असेल तर देवेंद्र फडणवीसांचं साथ. इतर कोणी राबवत नाही. इथं त्यांनी मुस्लिमाला त्रास, इथं बंजारा समाजाला त्रास, मायक्रो मुस्लिमाला त्रास किती दिवस चालणार आहे? याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. ते थांबणार नाही. त्याची काळजी करू नका म्हणा. भावपुढे तर असा बघायला तो माझा आता ते नायकाने चूक केली. त्यांनी त्यांचा प्रवास करून टाकला आणि त्यांना एक सबक पाहिजे. पण त्या म्हाताऱ्याच्या निर्माणावर नाही होता. आपल्या बुद्धीच्या प्रवाहावर आपण अधिकारी होतो. रात्र दिवस डोळे फिरून अभ्यास केलाय. आपण अधिकारी झालो. आपले घरचे आपलं एक व्यक्ती काय वेगळं केल्याशी आपण काय वागायचं काय नाही वागायचं स्वतःला स्वतःला समजून क्लीनची बेगाला अधिकाऱ्यांना मारणं पहिला दिलं. तशी पद्धत नाही वावरते. कुणाला ते युनिव्हर्सिटीला अधिकाऱ्यांना स्वामी ते पत्र काय काढले ते पत्र दिलं आणि महाभारत दिलं कोणी. मी आता सांगितलं तसं नाही सांगू लागले. मला जाऊ द्या अधिकारी असतील पण आता पद्धत चिल्लर चालू करायला लागला अधिकाऱ्यासाठी. त्याला काय करू शकत नाही. पत्र करा नोंदी केली केल्या बावनकुळ्याचे सांगू. आता ते बावनकुळ्याच्या बाजून बोलू ए पंधरा तुझे आम्ही काय होणार असं याने हवा डोळ्याची धुळी परिस्थितीनं जाणून तुझं फिरल्या जाणून अधिकाऱ्याचे हे काम नाही बाबा. अधिकाऱ्याचे हे काम नाही. आणि आपल्या अधिकाऱ्याला मनाला लावून मी त्याला सोडत नाही. त्या भावना बोलत नाही. मला आडवं बोलून झाले. आडवा घे आडवा. दोन्ही मुख्यमंत्री बावनकुळ्या सगळे गोष्टी होते. काय नाही काय नाही तर मी इथं सांगितलं पूर्ण डिटेल घेऊ द्या. कारण त्यांच्या मोबाईलवरती आता मला विश्वास राहिलेला नाही. काय करतात काय नाही आपल्याला प्रमाणपत्र प्रमाणपत्र पुन्हा बावनकुळ्याची केलेली चूक शिकायची शिक्षकांनी केलेली चूक शिकायची त्याशिवाय गप्प बसणार नाही. मी आता सोडणार नाही. तुम्हाला पण सांगतो आता त्यांच्या डोक्यात हवा काढायची. त्यांच्या डोक्यात हवा होती. आमचं कुणी काही करू शकत नाही. या नादात दाखवायचं काही करून काही करता येणार. मराठ्यात सत्तेचं शासन चलत नाही हे मराठी यांना दाखवायला अरे आमच्या मराठ्याचे हाल किती चालले. आमचा जर लोकांना मराठा असला तर त्याला पदवी मिळत नाही. त्याला केंद्रीय कॉलेज मिळाला. गरीब मराठ्यांना शिक्षणाला पैसे नाही. तो फीस नाही भरू शकत. त्याचे पोरं हुशार असल्यामुळे नोकरी नाही जाऊ शकत. हे तर त्यांच्या लक्षातच आहे. त्याला मी काय करू शकत नाही. यावेळेस 29 मी पूर्ण अर्ज केला. एकही मागणी मी आता शिल्लक ठेवत नाही. तुम्ही फक्त सगळेजण ताकदीनंतर लिहा. पुढच्या बैठकीत सुद्धा काय करा नावाला किती पंचनामा मी आता शिल्लक ठेवत नाही. तुम्ही फक्त सगळेजण ताकदीनंतर लिहा. पुढच्या बैठकीत सुद्धा काय करा नावाला किती पंचनामा किती किलोमीटर आहे 20 त्याच्या पुढं आणि पुढे आपल्या प्रत्येक घराला जावा. प्रत्येक मराठा समाज जिल्हा भरवण्याला करावा. जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाच्या लेकराची ही लढाई लढायला जिंकून द्यायची. आपल्या हातात आपण शांत असल्यामुळं
समाजाचं वाटोळ होऊ नये ही माझी अपेक्षा. आपण शांत बसलो तर आपल्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. आता कोणाला दास जाण्याची दाक्षिक करायला कारण सगळे होते जवळपास मंत्रिपदाचा मराठ्यांच्या विरोधात गैरवापर करायला लागला. एकदा जर मराठा समाज जागा झाला तर सरकारमध्ये हिंमत राहणार नाहीये मराठ्यांना कोणते नामकरण वगैरे करायचे. त्यामुळे मराठ्यांनी बारकाई गोष्टी समजून घ्या. जर आपण शांत राहिलं एक एक करून सगळं आरक्षण आपल्या संपत्ती आपले कोणते प्रमाणपत्र संपवले. तुम्ही नाही म्हणजे तुम्ही काय करू शकणार नाही. मी शेवटपर्यंत इमानदारीने लढू शकतो. सगळी ताकद मी जीव सुद्धा पणाला लावू शकतो. पण मराठा समाजाला आता खरोखर जावं होणार आणि मला पश्चिम महाराष्ट्राबद्दलची खरंच शंका नाही. इतक्या ताकदीला पश्चिम महाराष्ट्र कधी तुटला गोरगाव काय समाज आहे. मी तुम्हाला प्रत्यक्षाची भीती हे सांगितलं. सभापतीला कुठं दिलं पण त्या सगळ्या सभा व्हायला आता ते जितके लोक होते पश्चिम महाराष्ट्रातला मराठा सावध झाला हेच माझ्यासाठी आवडत होतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाळा लावला तेव्हा मराठ्यांनी घुसून ते पश्चिम महाराष्ट्राला भाग सदन हे बागायत आहे फळबागा आहे. कधी काही आपल्या माणसाच्या कोणाच्या तरी तोंडातून बेशब्द गेला असेल आम्हाला भरपूर आहे. तीच शब्द 70 वर्षापासून दिली पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना कशी झाली. तुम्हाला जाहीरपणा सांगतो सावध व्हा. कोणाकडे 10 एकर जमीन असेल तर 50 वर्षांनी त्या 1 एकर वेळा आणि 2 एकर असले तरी काय मोठे पोराचे पोरचे शिक्षण करताना इतके हाल होते कारण आता शिक्षण महाविद्य झाले. लाखो रुपये पुस्तकाला करू शकणार नाही. तुमच्या शेतीत आलेलं उत्पन्न त्यातून मिळालेला पैसा आणि तुमचं पोरग किंवा पोरगी जर नोकरी लागली तर दोन्ही बाजून तुम्हीच पैशावाले होणार. दोन्ही बाजून तुम्हाला पैसे येणार. पण आताच गावाचा पश्चिम महाराष्ट्र जागा झाला एवढा मोठा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी केलेला पहिली दिवस आणि तुमचं वातावरण बघून तुमचा राग बघून मी दरबारांचा मराठवाडा इतका खवाळा ते म्हणजे तुम्ही इकडे या. आता रेवाड पडायच्या काठीवर मराठीला याची मोठी झाली का आपण मोठी करूया कारण आम्ही मात्र मराठ्यांच्या लक्षात आला. जाणून म्हणून जर आपले प्रमाणपत्र रद्द करतात तर वाटलं आपल्या समाजाच्या एकाचा खूप होणार. ही पश्चिम महाराष्ट्र जागा झाला हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आणि तुम्ही जागत राहा. तुम्ही श्रीमंत असाल आणखी श्रीमंत व्हा कारण तुमच्याकडे भरपूर आहे. कधी संकट माहीत होणार नाही. कधी संकट येईल कधी अडचण येईल कधी संकट येईल कधी पण भरपूर आपल्याला संपू शकतं. म्हणून पुढं सावध राहायचं कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला माझ्या सही उद्या काय होणार हे कोणाला माहित नाही. त्यामुळे पुढच्या भविष्याला पुढच्या पिढीचा आत्ता विचार आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायची आणि आपली पुढची पिढी करण्यासाठी ताकदीनं सगळ्या आपल्या मान्य करून घेण्यासाठी आपण लढायचं. तुम्ही माहितीला राहून प्रचंड सही केल्यानंतर जमलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मला पुढे जायचंय. तुम्ही ताकदीनं आला पुढच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा. धन्यवाद. सगळ्यांना जय श्री. मायनीच्या भूमीतून उमटलेला हा आवाज आता शासनापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॅमेरामन सतीश डोंगरेसह मी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.